मित्रांनो नमस्कार, मी BR पाटील बोलतोय। मित्रांनो, या सुकलेल्या बुंध्याचा, या लाकडाच्या सुकलेल्या झाडाचा मी व्हिडिओ काढतोय। आपल्याला वाटतं कोणताही व्हिडिओ तुम्ही काढत बसता, कोणाचं कमेंट्स पण येऊ शकतं मला की हे काय आहे, हे काय व्हिडिओ काय, याच्यात काय सुंदरता आहे काय। पण मित्रांनो, हे बघा, एका ठिकाणी झाड जळलेलं आहे। बघा तुम्ही, हे झाड जळलेलं आहे। झाडाला आपण जाळतो, पण झाड बिचारं हे आयुष्यभर, आता हे जुनं झाड दिसतंय, आयुष्यभर याने सेवाच केली असेल। निसर्गामध्ये राहून, हिरवळीत राहून, उभं राहून 200-300 वर्ष या झाडाने सेवा केली असेल। प्रत्येक जीवासाठी ते जगलं असेल, आणि आज त्याला असं फेकून दिलं की जसं काही एक कचरा। आता हा कचऱ्यात हे जे झाड आहे त्याची काही किंमत नाही का, बरोबर। हे लाकूड सुद्धा उपयोगी येऊ शकतं माणसांना स्वयंपाकासाठी। म्हणजे हे झाड मुळापासून, खोडापासून पानापर्यंत याचं एक अवयव हा अनमोल आहे, आणि हे झाड अमूल्य आहे, याची कोणी किंमत लावू शकत नाही। म्हणून बाबा हो, झाड असं कचऱ्यात फेकू नका की जेणेकरून लोकांना ते असं अस्वच्छ भागामध्ये टाकून त्याची तुम्ही अवहेलना करणार, अपमान करणार। जे झाडाला पण जीव असतो, त्या झाडाने आयुष्यभर निसर्गामध्ये राहून सेवा केली, आणि बाबा हो, या हिरवळीचा सहभाग हे झाड पण होतं। त्याची पाने हल्ले असतील, त्याची फुले, त्याची पाने, त्याची फळे, त्याचं सगळ्या फांद्या वगैरे लोकांना कामे आल्या असतील, आणि आज त्या झाडाची दशा बघा। ही दशा बघून मला खरंच दुःख वाटतं की आपण माणूस कोणत्या थराला, कोणत्या विचारांमध्ये चाललेला आहे। तर असं करू नका। झाडाची आपण जर काय म्हणतो त्याला, आपण माणसाची इज्जत करतो, पण झाडाची इज्जत नको का करायला? त्याला पण एक जागा नको का? अरे हे झाड तुमच्या आयुष्यभर, जन्मापासून मरेपर्यंत कामी येतं। म्हणून मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे, कचऱ्यात झाड किंवा बुंधा किंवा कोणतीही वस्तू टाकू नका झाडाची, की जेणेकरून आपला जो विश्वास आहे निसर्गाबद्दलचा तो कमी होऊ देऊ नका। माझी हीच विनंती राहील, कारण निसर्गासाठी आपण काहीतरी देणं लागतो, काहीतरी देणं आहे निसर्गाचं। आणि म्हणून मित्रांनो, मी BR पाटील सगळ्या भारतीयांना विनंती करतो, झाडाला कचऱ्यात असं फेकू नका की जेणेकरून तुमच्या विश्वासाला तडा जाईल। अरे येड्या हो तुम्ही, हे बघा, हे झाड उभं आहे ना, हे ट्रेन चालले, त्यामध्ये आपण मजा मारतो, पण झाड आपल्याला किती मजा देते, किती सुखकर अनुभव देते। सावली, फळे, दवा, औषधी हे झाडापासून तर बनते, निसर्गापासून तर बनते ना। मग माझी विनंती आहे, परत विनंती करतो, जय हिंद मित्रांनो, नमस्कार। BR पाटीलचा तुम्हाला नमस्कार, प्रेमाचा नमस्कार आणि विनंतीपूर्वक नमस्कार। कारण बघा, आपण झाडाची इज्जत करा, तुम्हाला इज्जत मिळेल, समाजाची इज्जत मिळेल। झाडे लावा, झाडे जगवा, हे तर मी बोलतच असतो, परंतु कुठे जरी असे झाड असं त्याची अवहेलना करणार तुम्ही, किंवा त्याचं अपमान करत असणार, तर हे चांगलं नाही। झाडाची इज्जत करा, झाडाला या हृदयात जपून ठेवा, की जेणेकरून झाड तुमच्यावर एक विश्वास ठेवील। त्याला तोडू नका, त्याच्या फांद्यांना इजा देऊ नका, की जेणेकरून तुमचं भलं होईल। एक कर्म असतं, हे कर्म जशी आपला रस्ता असतो ना, तसं एक कर्म असतं, आणि त्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं। तुम्ही चुकीचा रस्ता निवडला तर तुम्हाला जरूर सजा होईल, कारण तो रस्ता
अहो रस्ताच तुम्हाला सांगतो की बाबा तू चुकीच्या मार्गाने चालला, आता तुला भोगायचंच आहे. पाप पुण्य ते कोणी बघितलं, सुख दुःख हे असतंच जीवनाच्या वाट्याला, पण चांगला मार्ग धरा की जेणेकरून तुमचं भलं होईल आणि दुसऱ्याला पण तुम्ही काहीतरी गर्वाने सांगू शकाल की मी हे चांगलं काम केलं. ओके, जय हिंद, जय भारत, जय निसर्ग.